निरुपमने पण का स्टेटमेंट दिलं, कशासाठी स्टेटमेंट दिलं, त्याच्यानंतर हा कृपाशंकर सिंग हा मुंबईचा अध्यक्ष त्यांचा, हा त्याच्यात परत ती री ओढतो. हे कोणतं राजकारण, काय चालू, काय आहे, कशासाठी चालू आहे? मला आज फक्त मुख्यमंत्र्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, उपमुख्यमंत्र्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे याच्यातनं. काय त्या फेब्रुवारीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नसतील मला माहिती नाही, त्या गेल्या तेल लावत. पण उद्या जर समजा अशा प्रकारची समजा स्टेटमेंट यांच्याकडनं येत राहिली आणि मुंबईमधला मराठी माणूस जर समजा पेटला तर या महाराष्ट्रात दंगली घडतील, एवढं फक्त यांनी लक्षात ठेवावं. आज सगळ्या ठिकाणी शांतता चालू आहे, शांततापूर्वक सगळ्या गोष्टी चालू आहेत, शांततेत महाराष्ट्र आहे. मलाही या गोष्टींची गरज नाही, आवश्यकता नाही, इच्छा नाही, आधीही नव्हती, पुढेही नसणार. परंतु हे अशा प्रकारचं येऊन जर समजा इथे येऊन आव्हान आम्हाला देणार असतील तर अशा प्रकारच्या दंगली किंवा अशा प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही, एवढं मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं, गृहमंत्र्यांनी लक्षात घ्यावं. यांना वेळीच आवर घालावा या कुत्र्यांना, या तो कृपा सिंग आणि तो तुमचा निरुपम आणि हा कोण तो आझमी बिझमी या लोकांना. जर माझा मराठी माणूस जर उद्या खवळला, रस्त्यावरती आला, मी हीच गोष्ट पहिल्यापासून सांगत होतो ना की प्रत्येक ठिकाणी ही आपली माणसं भरणं हा जो प्रकार चालू आहे, माणसं बोलवणं हा प्रकार चालू आहे. महाराष्ट्रामध्ये आज 48 ट्रेन्स येतात, 48 ट्रेन्स. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या संपूर्ण भागातनं 48 ट्रेन येतात. कोण येतं या भागातनं आणि परत कोण जातं? या 48 ट्रेन रोज येतात. महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये हे सगळे पसरतात आणि नंतर हे असलं आव्हान देणार की आम्ही काम बंद केलं तर मुंबई ठप्प होईल. आता या क्षणाला चालतं व्हायचं त्यांनी, या क्षणाला. आणि नंतर जर समजा या महाराष्ट्रामध्ये जर ह्यांच्यावरती हात उठला तर त्याच्यानंतर आमच्याकडे यायचं नाही आणि आम्हाला सांगायचं नाही यांनी की आम्हाला मारपीट होती आणि आम्हाला ह्या गोष्टी होतात आणि त्या गोष्टी होतात. आता याच्या पुढे जर समजा यांनी हे प्रकरण वाढवलं तर महाराष्ट्रात काय काय तमाशे होतील हे फक्त राज्य सरकारने बघत राहावे. त्यांना काय करायचं ते करावं. आत्ता वेळ आहे, आधीच सांगतोय, त्यांनी या सगळ्या गोष्टी आवराव्यात. नाही तर या निरुपम पासून मी तुम्हाला खरंच सांगतो, मी पोकळ धमक्या देत नाही. मला असल्या फालतू गोष्टी करायला आवडत नाहीत. यांनी आमच्या वाट्याला जाऊ नये. यांचं घरातनं बाहेर पडलं तर सोडून द्या, यांना बेडरूम बंद बाहेर पडता येणार नाही. आणि पुन्हा यांनी ह्या सगळ्या गोष्टी वेड्यावाकड्या करून बघाव्यातच. आता माझं तर आव्हानच आहे.